प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही बेडक गटामधून आम्ही मल्लेवाडीमध्ये आहोत। आज मल्लेवाडीचा हा प्रतिसाद आणि त्या लोकांनी आशीर्वाद देण्यासाठी सगळे लोक आले, मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित राहिले आणि निश्चितच 7ही गणामध्ये आम्ही चांगले उमेदवार दिले आहेत, चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित आम्हाला 7ही गणामध्ये 7ही जिल्हा परिषद आमचे निवडून येतील, त्यांची पंचायत समिती सदस्य पण सगळे निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो। हा विश्वास मी ठामपणे बोलतो ह्यामध्ये की हा विकास आहे। आज जे आपण बघतो भागाभागात बघतो, रस्ते बघतो, पाणी, वीज, शाळा, हे सगळा विकास प्रत्येक गावात विकास झालेला आहे। त्या माध्यमातून जनतेला मी आव्हान केले, खाडे कोण नाही आहे, उमेदवार कोण नाही, पण विकास करणारं कमळ आहे, त्या कमळाला आपण मतदान करावं एवढंच मी सगळ्यांना विनंती केली। त्या सगळीकडे ताकदवानच आहे, सगळे हेच उमेदवार ताकदवान नाही आहेत। हां, जरा किलोमध्ये 1 किलो अर्धा किलो इकडे तिकडे होत असेल, पण सगळे ताकदवानच सगळे। त्यामुळं असं कुठल्याही 7ही गटामध्ये उमेदवार सगळे ताकदवान दिले आपण, त्याबद्दल डाऊट नाही आहे। त्यामुळं आता उमेदवार द्यायचे 2-3 उमेदवार, एक जिल्हा परिषद 2 पंचायत समिती द्यायचे असतात। गावं 8-10 गावं असली, 10-12 गावं असली तर सगळ्या गावाला न्याय देऊ शकत नाही मी, पण रोटेशन आलं निश्चित आलं तर त्या पद्धतीने गावाला न्याय देऊ शकतो आपण, पण गावाला सगळ्याच न्याय दिला नाही म्हणून नाराज होणं उचित नाही आहे। त्यामुळे कमळाला मतदान आपल्याला टाकायच लागेल आणि टाकावंच आपण ही विनंती.